विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला फिजिक्स अवघड जातंय, फिजिक्सची भीती वाटते. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे, कारण हा व्हिडिओ तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढवणार आहे. तुम्हाला इथं फिजिक्सची आता इथून पुढे भीती वाटणारच नाहीये. मी आत्ता हा व्हिडिओ का बनवतोय? कारण इम्प्रूव्हमेंट टेस्ट जुलैमध्ये जी एक्झाम होती ना, त्याचा पेपर मला मिळालाय आणि मी खूप खुश आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? ज्या मुलांनी मला गेल्या वर्षी फॉलो केलं होतं, तुम्हाला माहिती आहे ना, की गेल्या वर्षीचा पेपर अतिशय अवघड होता 2025 चा. काही आलं नव्हतं. पेपर पॅटर्न वेगळा होता. नेहमीपेक्षा सगळा पेपर नव्हता. खूप काही गोष्टी होत्या. सांगितल्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी, तसं काही नाही. पेपर सोपाच होता. आणि काल जो पेपर झालाय तोही सोपाच आहे. ओके. आता जुलैचा पेपर म्हणूया आपण. पण मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यानंतर मित्रांबरोबर नक्की शेअर करा. जी मुलं अशी आहेत, तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, की ज्यांना फिजिक्स अवघड वाटतंय, त्यांच्यावर तुम्ही नक्की ही गोष्ट शेअर करा. फिजिक्सचा पेपर 70 मार्काचा असतो. बरोबर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके. पण विथ ऑप्शन तो ऑलमोस्ट 100 मार्क्सचा असतो. हेही लक्षात घ्या. विथ ऑप्शन. बरं, आता होतंय काय बघा, इकडं लक्ष द्या. आता नेक्स्ट स्लाइडवरती मी काय दाखवलंय, की आमची ही स्ट्रॅटेजीज आहे. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉज आणि एक्सप्लेन द टर्म्स. या टाइपचे प्रश्न करा. तुम्हाला भीती वाटते याची, कुणाची? डेरिव्हेशन्स जमत नाहीयेत. अरे इलेक्ट्रोस्टॅटिक सारख्या टॉपिक मध्ये किती डेरिव्हेशन्स आहेत, रोटेशनल डायनामिक्स मध्ये डेरिव्हेशन्स आहेत. मी सांगतो, लक्षात घ्या. पहिल्यांदा या गोष्टी क्लिअर केल्यानंतर एक कॉन्फिडन्स तरी वाढेल ना, की मी पेपर अटेम्प्ट करू शकतोय. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? मी सांगतो, 100 मुलं फिजिक्सचा पेपर देतात. त्यातली 90च्या आसपास मुलांचा स्कोर हा 35 ते 45 या दरम्यानच असतो. यावर्षी असं होणार नाही. मला माहिती आहे इनिशियली या व्हिडिओजला व्ह्यू कमी येतील. पण ज्यांनी हा व्हिडिओ बघितलाय त्यांचं फिजिक्सचं मत पूर्णपणे बदलणार आहे, लक्षात घ्या. ओके. मग ह्या 4 गोष्टी करायच्या आहेत. ओके. लॉज जवळ-जवळ 6 लॉ 2025 च्या पेपरमध्ये होते. 6. न्यूमेरिकल्स काउंट केले तर आणखीन वाढतील म्हणूया आपण, लॉवर बेस्ड न्यूमेरिकल. डिस्टिंग्विश असतंय, डायग्राम असते, डेफिनिशन असतात. एक्सप्लेन द टर्म म्हणजे डेफिनिशन मध्ये येऊ शकतं, लक्षात घ्या. बरं. डेरिव्हेशन्स करत नाहीत मुलं. सर मला डेरिव्हेशन जमत नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो. डेरिव्हेशन्स केले तरच न्यूमेरिकल जमणार आहेत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. याचा अर्थ हे फिक्स आहे. डेरिव्हेशन्स करायचे म्हणजे तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह करतोय आपण. मग तो फॉर्म्युला डिराईव्ह करताना बाकीचे फॉर्म्युले वापरले जातात. बरं, बाकीचे फॉर्म्युलेचा मग अंदाज आला, सगळ्या गोष्टी कळायला लागल्या, की मग न्यूमेरिकल जमणार आहेत. न्यूमेरिकल्स टेक्स्टबुक मधले जमले, की मग पी-वाय-क्यू. बरं, तुम्हाला न्यूमेरिकल्सची भीती वाटते ना, तुम्ही जावा. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आपली आहे आपल्या ॲप वरती. व्हिजन बॅच मध्ये शोधा, ते फोल्डर आहे. त्यात रोटेशनलचे 10 व्हिडिओ मी फ्री ठेवलेत. बघा. तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. एका व्हिडिओत एकच न्यूमेरिकल घेतलं इनिशियली तुमचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून. कारण ह्याच्याशिवाय हे शक्य नाहीये. पण मला एवढा कमी स्कोर पण नको आहे ना. मग पहिल्यांदा हे करा ना. बरं सर, तुमच्याकडे काही प्रूफ आहे का ना? आहे ना, त्याच्याशिवाय मी बोलतच नाहीये, लक्षात घ्या. मग माझ्याकडे आहे जुलै जुलै 2025 चा पेपर. जुलै 2025 चा पेपर. समजून घ्या तो पेपर. ओके. लक्ष द्या. की पहिली गोष्ट, पहिली एमसीक्यू जस्ट बघा रे. एक काम करूया, एमसीक्यू राहू दे. आपलं पहिलं काय होतं? डेफिनेशन. डेफिनेशन कडे जाऊया आपण. कुठली डेफिनेशन आले का बघूया आपण, बरं का. अरे वाह! कसलं मस्तच पेपर आहे, लक्षात घ्या. ओके. समजून घ्या. पहिला ह्यात काय डेफिनेशन आहे का? ही नाहीये, जाऊ दे. चला, पहिली डेफिनेशन सापडली. म्युच्युअल इंडक्टन्स. ईएमआय आणि एसी सर्किट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट. लॉटरी. जुन्या सिलेबसमध्ये टॉपिकचं नाव इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होतं. एसी सर्किट त्याच्यातच इन्क्लुडेड होता. आणि गंमत सांगू का तुम्हाला? 6-7 मार्कालाच होता. आता ईएमआय आणि एसी सर्किट मिळून 13 मार्क आहेत. मग म्युच्युअल इंडक्टन्स, ओके, सेल्फ इंडक्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, त्याच्यानंतर इम्पेडन्स, ह्या पॉवर फॅक्टर, ह्याच्या ज्या डेफिनेशन आहेत ना, थोड्याच आहेत. पण तुम्ही वायल अँड ॲप्लिकेशन सगळे फिजिक्सचे पेपर बघा. तुम्हाला ह्या डेफिनेशन 3-3, 4-4 वेळा रिपीट झालेले दिसतील. चला, पहिली डेफिनेशन आहे म्युच्युअल इंडक्टन्स. नंतर व्हॉट इज मॅग्नेटायझेशन? डेफिनेशनच आहे. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये सापडल्या का? 2 डेफिनेशन झाल्या. त्याच्यानंतर डायग्राम पण आहे, डिस्टिंग्विश पण आहे, लक्षात घ्या. फॅरेडेज लॉज
इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किती झालं इझी. एक डेफिनेशन आले, लॉस 2 मार्काला, 3 मार्क इथेच झाले लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक काम करा. ऑसिलेशन टॉपिक काढा. एक्सरसाइज ओपन करा. करा प्लीज. 5वा टॉपिक आहे का बघा ऑसिलेशन. त्यातली एक्सरसाइज बघा. हे न्यूमेरिकल सापडते का बघा. 11th नंबरला जे न्यूमेरिकल आहे ते सापडते का बघा. तुम्ही म्हणाल, "अहो सर जसंच्या तसं आलं." मग एक काम करायचं, कुठलेही न्यूमेरिकल्स काढून बघायचे. तुम्हाला पुस्तकातल्या प्रमाणेच दिसतील. ओके. चला सेक्शन बी मध्येच आपण किती अटेम्प्ट करू शकतोय बघा. एक तर हे न्यूमेरिकल ईझी आहे 2 मार्काचं. फॅरेडेज लॉज आहेत लक्षात घ्या. डिस्टिंग्विश आहे, डायग्राम आहे, डेफिनेशन असतात लक्षात घ्या. मग आता मला सांगा, पेपर अवघड आहे का? अवघडच आहे. हो. आम्ही काही केलेलं आलंच नाही. तुम्ही सांगताय ते प्रश्न येतच नाही. अरे असं होतच नाही. सेक्शन सी अवघड जातो ना तुम्हाला. 3 मार्काला डेफिनेशन्स आहेत. बरं डेफिनेशन आहेत किती रे? 100 पेक्षा कमी. डेफिनेशन केल्या की डिस्टिंग्विश जमतं रे बाळांनो. त्याचाच पार्ट आहे तो लक्षात घ्या. बरं डिफाइन द टर्म इथं पण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सेक्शन सी मध्ये डीके लॉ. आला का परत लॉ? मगाशी होतं फॅरेडेज लॉ आणि आपण आता न्यूमेरिकल बघत नाहीये. पण त्यातही कुठेतरी न्यूमेरिकल येणारच आहे लक्षात घ्या. हे पुस्तकातलीच न्यूमेरिकल्स आहेत. सेक्शन डी डिफाइन आयसोथर्मल प्रोसेस. आलं का परत सेक्शन डी मध्ये डिफाइन आयसोथर्मल प्रोसेस. The process in which temperature remains constant is known as isothermal. Define logic gate. आलं का डेफिनेशन. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मग मला सांगा, मी तुम्हाला दाखवलं कमीत कमी 10 तर डेफिनेशन्स असतील. ड्रॉ एक डायग्राम होतीच. डिस्टिंग्विश होतंच. पॅरामॅग्नेटिक डायमंड काहीतरी होतं. लॉ जवळ-जवळ 3च्या आसपास होते. न्यूमेरिकल शोधले तर आणखीन असणार आहेत. मग मला सांगा ना, इथं जर हे मन लावून केलं, अरे तर हे जवळ-जवळ 30च्या आसपास येतंय मार्कांना. मी आता सांगतो खूप सोपे-सोपे प्रश्न मी जरा बघितलेच नाहीयेत. पण ह्यावर आधारित प्रश्न आहेतच. 30 जाऊ दे रे, 20 तरी पाडाल आणि ते 20 आणि प्रॅक्टिकलचे 30-50 स्कोर होत नाही बऱ्याच मुलांचा स्कोर. बरं, पण आणखीन एक महत्वाचं. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलंय, डेरिव्हेशन जमत नाही तर न्यूमेरिकल नाही जमणार. न्यूमेरिकल जमलं नाही तर सीईटीचे एमसीक्यूज नाही जमणार. एमसीक्यू राहू दे. एमसीक्यूज नाही जमणार आणि मग कॉन्फिडन्स डाउन होईल. मग हे सगळं बदलण्यासाठी मी आहे तुमच्या बरोबर. आपलं ॲप वरती मी जवळ-जवळ 60 प्लस फ्री व्हिडिओ ठेवले डेमो लेक्चर्स. बघा, करा. माझी इच्छा काय असते माहिती का, की तुम्ही फक्त अभ्यास करा. रोटेशनल डायनॅमिक्स 29 जूनला मी बहुतेक हा व्हिडिओ पोस्ट करतोय लक्षात घ्या. आणि रोटेशनल डायनॅमिक्स वरती ॲप वरती टेस्ट आहे. तुम्ही व्हिजन बॅच मध्ये गेला, की पहिलंच टेस्टचं फोल्डर आहे. तिथं ही टेस्ट तुम्हाला सापडेल. ओके. दिवसभराचा एक टाईम स्लॉट असतो तेव्हा ती टेस्ट ओपन होते लक्षात घ्या. देऊ शकताय. 30 प्रश्न आहेत. देऊन बघा ना अभ्यास करून. टेस्ट द्या बाळांनो. आणि प्लीज, प्लीज, प्लीज तुम्ही फिजिक्सचा पेपर पॅटर्न समजून घ्या. डेरिव्हेशन्सला घाबरून मुलांना फिजिक्स अवघड जातं. पण अगोदर कन्सेप्टच्या डेफिनेशन, डिस्टिंग्विश डायग्राम, एक्सप्लेन द टर्म करा ना. करा. होण्यासारखं आहे लक्षात घ्या आणि मला रिझल्ट हवाय. मला कुठल्याही मुलाचा स्कोर कमी नकोय. सगळ्यांना चांगले मार्क हवेत. ठीक आहे? ऑल द बेस्ट.